नमस्कार. आता मालविकाला असं वाटत असतं की अक्षयचं आणि तिचं लग्न व्हावं आणि इरावतीला सुद्धा तेच वाटत असतं. मालविकाचं आणि अक्षयचं लग्न व्हावं. त्यामुळे इरावती मालविकाला बोलते, मालविका एक गोष्ट लक्षात घे, तुला जर अक्षयशी लग्न करायचं असेल ना तर तुला आरोहीचं मन जपलं पाहिजे. आरोहीची तू काळजी घेतली पाहिजेस. तिचे सगळे लाड पुरवले पाहिजेस. तिला तू तुझी आई आहेस असं वाटलं पाहिजे. तेव्हाच अक्षयचं आणि तुझं लग्न होईल. कारण अक्षयचं त्याच्या मुलीवर म्हणजेच आरोहीवर खूपच प्रेम आहे. आणि एकदा का आरोही तुझ्या बाजूने झाली ना की अक्षयचं आणि तुझं लग्न लावणं एकदम सोपं जाईल. आता इरावतीने सांगितलेलं सगळं मालविका मनपूर्वक ऐकते आणि ती आता कामाला लागते. ती खूपच म्हणजे खूपच आरोहीची काळजी घेऊ लागते. ती आरोहीचं सगळे लाड पुरवत असते. ते बघून रमा विचार करू लागते, ही काय एवढी माझ्या मुलीची काळजी घेते. नंतर थोड्या वेळाने मालविका आणि इरावती बोलत असतात. इरावती मालविकाला सांगत असते, बरोबर अशीच काळजी तू आरोहीची घेत राहा, म्हणजे अक्षयच्या मनात तुझ्याबद्दल जागा निर्माण होईल आणि अक्षयचं आणि तुझं लग्न नंतर मी लावून देईन. ते ऐकल्यावर आता रमाला खूपच वाईट वाटतं. आता रमा जसं हे दोघांचं बोलणं ऐकत असते तसंच आता अक्षय सुद्धा बोलणं ऐकत असतो. आता रमाला खूपच वाईट वाटल्यामुळे रमा तावातावाने आपल्या बेडरूममध्ये जाते आणि आपले कपडे भरू लागते. आता अक्षय सुद्धा रमाच्या पाठोपाठ जातो आणि बघतो तर काय, रमा भरल्या डोळ्याने आपली बॅग भरत आहे. त्याला खूपच वाईट वाटतं. तो म्हणतो, रमा आता घरचा गणपती तू आणला आहेस ना, मग त्याचं विसर्जन पण तूच करायचं. त्यावेळी रमा म्हणते, नाही जमणार मला. ते ऐकल्यावर अक्षय हा आता रमाच्या जवळ येतो आणि म्हणतो, नाही तुलाच करायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घे, तुझी आरोहीच्या मनातली जागा कोणी घेऊ शकत नाही आणि तू आरोहीची आई आहेस. त्यामुळे आरोहीची सगळ्यात जास्त काळजी तुलाच आहे हे मला समजतं. आणि इरावती आत्या आणि मालविकाचा तू विचार करू नको. त्यांचं काय आहे ते मी बघून घेतो. आणि अक्षय आता तावातावाने बाहेर येतो आणि तो आता इरावतीकडे जातो आणि रागारागात इरावतीला विचारतो, इरावती आत्या काय केलंस तू हे. त्यानंतर इरावती म्हणते, काय झालं अक्षय, काय केलं मी. त्यावेळी अक्षय म्हणतो, तुला कळत नाही का, अगं त्या मालविकाला तू असं म्हणतेस की तुझं आणि अक्षयचं लग्न लावून देईन. अगं तुला कळत नाही का, माझं लग्न झालेलं आहे आणि आता मी दुसरं लग्न करेन असं तुला कोणी सांगितलं. आणि माझ्या परमिशन शिवाय तू मालविकाला असा शब्द कसा देऊ शकतेस. असं बोलून रागारागात आता अक्षय हा इरावतीचं थोबाड फोडतो. त्यावेळी तिथे मालविका येते. मालविका म्हणते, काय झालं अक्षय. त्यानंतर अक्षय म्हणतो, तू तर काही बोलूच नको. तू माझी मैत्रीण आहेस ना, तर मैत्रीणच राहा आणि त्याच्या पुढे जाण्याचा विचार सुद्धा करू नकोस. आणि ह्या आत्तेच्या बोलण्यात तू येऊ नकोस. तू एक गोष्ट लक्षात घे, माझं लग्न झालेलं आहे आणि मला एक मुलगी आहे. या गोष्टीचा तुला कधीही विसर पडता कामा नये. ते ऐकल्यावर आता मालविकाला खूपच वाईट वाटतं आणि मालविका तिथनं रडत रडत बाहेर पडते. त्यावेळी हे रमा सगळं बघत असते. रमाला अक्षयचं हे सगळं वागणं बघून खूपच आनंद होतो आणि रमा आता आनंदाने आतमध्ये जाते. आता अक्षय आणि रमा कसे एकत्र येतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.